योद्धा न्यूज मराठी। मंचरमध्ये महिला सक्षमीकरणासाठी शिवसेना युबीटी महिला आघाडीचा पुढाकार। कर्ज योजना व उद्योजकता शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। मंचर महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना मंचर महिला आघाडीच्या वतीने विशेष पाऊल उचलण्यात आले आहे। रविवार 22 मार्च रोजी समाधान हॉटेल येथे महिला व पुरुष बचत गटांसाठी दुसऱ्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेना मंचर महिला आघाडी प्रमुख शीतलताई बागल यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या शिबिरात 48 प्रशिक्षणार्थींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। दीप प्रज्वलन आणि उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर नगरीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण भक्ते, ज्येष्ठ उद्योजक अजय शेठ घुले, नगरसेवक वसंत शेठ बाणखेले, प्रवीण शेठ मोरडे, विकासराव जाधव आणि शिवसेना महिला आघाडी प्रमुख शीतलताई बागल उपस्थित होत्या। मान्यवरांचे मार्गदर्शन आणि आश्वासने। शिबिरादरम्यान विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। शरद बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून महिलांना व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले। नगरपंचायतीच्या वतीने महिलांच्या विकासासाठी आणि त्यांच्या उपक्रमांना सर्व प्रकारची मदत केली जाईल असे त्यांनी नमूद केले। इतर उपस्थित नगरसेवकांनीही आपापल्या परीने आवश्यक सहकार्य देण्याचे जाहीर केले। महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना उद्यम सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले। तज्ज्ञ मार्गदर्शन। MCCIAच्या वतीने उद्योजकता मार्गदर्शन करण्यात आले। तसेच CA फुलवडे यांनी ITR आणि GST विषयी तांत्रिक माहिती दिली व महिला उद्योजकांसाठी कमी दरात सेवा देण्याचे आश्वासन दिले। महिला सक्षमीकरणाचा निर्धार कार्यक्रमाच्या आयोजिका शीतलताई बागल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासकीय कर्ज योजनांचा लाभ मिळवून देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे। भविष्यातही महिलांसाठी अशी प्रशिक्षण शिबिरे आणि कौशल्य विकास उपक्रम राबवले जातील। त्यांनी लवकरच विविध विषयांवर प्रशिक्षण वर्ग घेण्याचे जाहीर करत सर्व उपस्थितांचे आभार मानले। उपस्थिती। या प्रसंगी शिवसैनिक भिवाशेठ बागल, संजय थोरात, दत्तात्रय खानदेशे यांच्यासह मोठ्या संख्येने बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते। या शिबिरासाठी एकूण 92 जणांनी नावनोंदणी केली होती। त्यापैकी 48 जणांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष बागल यांनी।